पुणे वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, उपजिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख। एकीकडे बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक घटना घडलेली आहे। वाडिया कॉलेजमधील 2 अल्पवयीन मुलींवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरणी धंगेकरांनी आवाज उठविला आहे। पुण्यातील वाडिया कॉलेजमधील प्राध्यापकाच्या मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांना कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे। या कॉलेजच्या प्रमुखपदी मंत्री उदय सामंत यांचा माजी ओएसडी असल्याचे सांगत त्याने प्राध्यापकाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे। तसेच वाडिया कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये बड्या व्यक्तींची मुले असल्याचे सांगत या उपजिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा असल्याची दावा करण्यात आला आहे। यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। एकीकडे बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक घटना घडलेली आहे। वाडिया कॉलेजमधील 2 अल्पवयीन मुलींवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरणी धंगेकरांनी आवाज उठविला आहे। या मुलींवर कॉलेजच्या आवारात वेळोवेळी सामूहिक बलात्कार करण्यात आले, तसेच त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आहेत। सोशल मीडियावरून हे व्हिडिओ शेअरही करण्यात आले आहेत। यातील एक मुलगी ही वाडिया कॉलेजच्या प्राध्यापकाची आहे। त्याने तक्रार केली असता दोन्ही ट्रस्टी सचिन सानप व अशोक चांडक यांच्यासह प्राचार्यांनी प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगून संस्थेची बदनामी झाल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे, असे धंगेकरांनी या पत्रात म्हटले आहे। सानप हे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी होते। ओएसडी असताना ते या संस्थेवर ट्रस्टी झाले। त्यांची भेट घेण्यासाठी पीडित मुलीचे प्राध्यापक वडील सानप यांच्या भेटीसाठी गेले होते। तिथे त्यांना 3-4 तास बाहेरच ठेवण्यात आले। यानंतर दुपारी त्यांना आत बोलवून रात्री 11 वाजेपर्यंत तिथेच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे। त्यांच्या मुलीचा कॉलेजमधील प्रवेश रद्द करण्यास सांगण्यात आले आहे, तसेच तिचा प्रवेशही रद्द करण्यात आल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।